दोस्तांनो, आज मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे वारूची गोष्ट. याचं लेखन केलंय मंदार शिंदे यांनी. ऐकूया गमतीदार वारूची गोष्ट. एक होतं विमान, नाव त्याचं वारू. उडण्याचं काम वाजून व्हायचं होतं सुरू. चकचकीत पोलादाची होती त्याची बॉडी. वयाच्या मानानं मात्र बरीच होती जाडी. जाड जूड लांब रुंद वारू सुखात होता. उडण्याची वेळ येऊच नये विचार करत होता. बसवलेले होते त्याला जरी मोठे पंख, हवेत उडायच्या विचारानं डोकंच व्हायचं बंद. खरंच सांगतो, वारूचं हे वागणं होतं विचित्र. हवेत उडायला घाबरणारं हे विमान होतं भित्र. बनवणारे चालवणारे थकले सांगून सांगून. उडायची वेळ आली की वारू बसलाच बघा रुसून. पायलट सगळे वैतागलेले, काम अडलेलं त्यांचं. न उडणाऱ्या विमानाचं काय घालायचंय त्यांनी लोणचं. एवढी भीती वाटत होती तर विमान कशाला व्हायचं. रस्त्यावरचे ट्रक बस किंवा सायकल तरी व्हायचं. रस्त्यावरून कुणी पण धावेल, त्यात कसली गंमत. विमान व्हायला लागते मित्रा खरंच जास्त हिम्मत. भर 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 वारा येतो, घुमतो गोल गोल. आधाराशिवाय तरी स्वतःचा सांभाळायचा तोल. 50, 100, 200 माणसं घ्यायची पोटात भरून. भुरकून जायचं आणि यायचं त्यांना दूरवर सोडून. कळणार कशा रे आकाशातल्या तुला गमती जमती. तुझ्यापेक्षा लहान विमानं उडतायत बघ अवतीभवती. वारू त्यांना सांगायचा. मग त्याला काय वाटतं, हवेत उडायच्या विचारानं इंजिन धडधड करतं. नाकासमोर जेव्हा माझ्या पंखा फिरतो गरगर, खरंच सांगतो उडण्याआधीच येते मला चक्कर. चित्रविचित्र आवाज माझ्या कानामध्ये घुमतात. गुदगुद्या व्हायला लागतात जेव्हा पोटात माणसं शिरतात. हसताय काय? तुम्ही माझे हाल समजून घ्या जरा. भीती वाटते हो आकाशाची, मी जमिनीवरच बरा. दिवसा मागून दिवस गेले पण वारू काही उडेना. बिनकामाच्या विमानाचं ह्या काय करावं कळेना. म्युझियम मध्ये ठेवू त्याला, एकाने दिला सल्ला. भंगारातच घालायचं का? दुसरा हळूच बोलला. जुने जाणते लोक मात्र थांबले धीर धरून. वाईट वाटलं नवं विमान वाया जाताना बघून. ते म्हणाले, काहीतरी नक्की सापडेल यावर उपाय. थोडे दिवस अजून थांबू, मग ठरवू करायचं काय. थोड्याच दिवसात त्यांच्याकडे एक नवीन पायलट आली. वयानं लहान, स्वभावानं छान, नाव तिचं लिली. जुन्या लोकांनी नव्या लिलीला मोठंच काम लावलं. न उडणारं वारू विमान ताब्यात तिच्या दिलं. बाकीचे पायलट म्हणाले तिला, अवघड आहे काम. भित्र विमान दिलंय तुला, निघणार तुझा घाम. हसत हसत लिली म्हणाली, काहीच हरकत नाही. अवघड असेल
पण कुठलंच काम मी अशक्य मानत नाही. सगळ्यांना पक्क ठाऊक होतं, लिलीची होणार फजिती. इंजिन चालू करेल, पण वारूची घालवणार कशी ती भीती. लिलीनं एकदा बघून घेतलं वारूला सगळीकडून. एवढं सुंदर विमान उगीच राहिले इथं पडून. इंजिन, पंखे, चाक सगळं घेतलं तिनं तपासून. मग वारूला म्हणाली, आपण उडायचंय उद्यापासून. वारूच्या डोळ्यात आलं पाणी, काचेवर जमली वाफ. मला नाही उडता येणार दोस्त, करशील का मला माफ. लिली म्हणाली, तुझ्यात मित्रा काहीच प्रॉब्लेम नाही. एवढं फिट विमान मी खरंच कधी पाहिलं नाही. वारू म्हणाला, बॉडी माझी खरंच असेल ग फिट, पण मनात माझ्या भीती दडलीये, होऊ कसा मी धीट. लिलीनं ओळखली वारूची अडचण, केला विचार थोडा. केबिन मध्ये शिरली गुपचूप, त्याला काही न सांगता. इंजिन चालू झालं, तसा वारूला फुटला घाम. लिली म्हणाली, घाबरू नकोस, मला करू दे माझं काम. आज मी पायलट असले तरी लहानपणी होते भित्री. आपल्याला काहीच जमणार नाही, वाटायची मला ही खात्री. मित्रमैत्रिणी चिडवायचे मला, खूप खूप रडू यायचं. नवीन काही करायचं म्हणजे जीवावर माझ्या यायचं. विमान चालवायचं स्वप्न होतं लहानपणीच बघितलं, पण सायकल सुद्धा चालवताना छातीत धडधड व्हायचं. पण बाबा माझे खांद्यावरती हात ठेवून म्हणायचे, स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे. पहिल्यांदा तू करशील जे जे, अवघड नक्की वाटेल, पण अशक्य काहीच नसतं जगात, करशील तेव्हाच पटेल. वारू हसला, पंखा फिरला, इंजिन धडधडू लागलं. पहिल्यांदाच ते सुंदर विमान जागेवरून हललं. धावपट्टीवर चाकं त्याची दुडू दुडू पळायला लागली. आश्चर्यानं जुनी नवी सगळी माणसं बघायला धावली. बघता बघता वारूनं पकडला वाऱ्यासारखा वेग. लिलीच्या साथीनं घेतली त्यानं आकाशात उंच झेप. एका वाक्यानं जादू केली, बदलले दिवस त्याचे. स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे. स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे.